वर्ष सरतंय, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपण तयार आहोत। संपूर्ण देशात नववर्षाचा जल्लोष करण्यात येतोय। मात्र संपूर्ण वर्षात अनेक चांगल्या आणि वाईट घडामोडींना भारतीयांना समोर जावं लागलं। त्यात दुर्दैवानं अनेक वाईट गोष्टीही घडल्यात। आता काय चुकीचं घडलं पाहूया। देशात अनेक घडामोडी घडल्या, मात्र देशाला हादरवणारी घटना होती ती म्हणजे पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला। या हल्ल्यात काही दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची हत्या केली। इतकंच नाही तर जम्मू काश्मीर परिसरात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनं संपूर्ण देशात शोककळा पसरली। बरं, आता दुसरी मोठी घटना घडली ती म्हणजे प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी। प्रयागराजमध्ये भव्य कुंभमेळा पार पडला। यात कोट्यवधी भाविक सहभागी झाले होते, मात्र गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरीची घटना घडली। या चेंगराचेंगरीत काही भाविकांना आपले प्राण गमवावे लागले। याच पार्श्वभूमीवर दिल्लीतही अशीच काहीशी घटना घडली। प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती, त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर ट्रेनला उशीर झाल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली। या घटनेत महिला आणि मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला होता। आता तिसरी मोठी आणि अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान कोसळलं। या घटनेत तब्बल 171 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता। त्यानंतर घडलं ते राजधानीसह अख्ख्या देशाला हादरवणारं होतं, ते म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला भीषण बॉम्बस्फोट। याचं कनेक्शन थेट जैश ए मोहम्मदशी होतं असा दावा वारंवार केला गेला। पहलगाम हल्ल्यानंतर घडलेली ही अतिशय भीषण घटना मानली जाते। आता देशात IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मोठा विजय मिळवला। यंदाच्या वर्षी ट्रॉफीवर त्यांनी आपलं नाव कोरलं, मात्र या समारंभाला विरजन लागलं। विजयाच्या समारंभासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। अशातच व्यवस्थापन समिती अपयशी ठरल्याने चेंगराचेंगरीसारखी भीषण घटना घडली। या घटनेत देखील 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनं विजयाचं सेलिब्रेशन शोकात बदललं। तिकडे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील दारुगोळा कारखान्यातही भीषण स्फोट झाला होता। या दुर्घटनेत तब्बल 8 कामगारांचा मृत्यू झाला। या घटनेनं देखील मोठी हळहळ व्यक्त केली गेली। त्यानंतर घडलेली घटना बळीराजासाठी अतिशय दुर्दैवी ठरली। धाराशिव, नांदेड, लातूर अशा अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। यात काही शेतकरी वाहून गेलेत, तर काहीच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्यात। मराठवाडा अक्षरशः बुडालेल्या अवस्थेत होता। कसाबसा शेतकरी या संकटातून बाहेर पडला। आता राजकीय घडामोडींबद्दल बोलायचं झालं तर देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मध्यवर्ती राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती ठरले। प्रकृतीचं कारण सांगून त्यांनी आपला राजीनामा तर दिला, मात्र राजीनाम्यानंतर जवळपास 1 महिना धनखड सार्वजनिक आयुष्यापासून दूर होते। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं। शेवटची घटना होती ती म्हणजे देशातील अनेक दिग्गज नेते आपल्यातून निघून गेले। त्यात शेवटची घटना होती ते म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। देशाचे माजी गृहमंत्री, विधानसभा आणि लोकसभेचं सभापतीपद असे अनेक पद भूषवलेले शिवराज पाटील चाकूरकर आपल्यातून निघून गेले आणि राजकारणात मोठी शोककळा पसरली। वर्ष पार पडलं, पण काही घटना मनावर दुःख करून गेल्या। या घटनांनी देशभरात शोककाळ पसरवली होती, मात्र भारतीय यातूनही स्वतःला सावरून घेतायत हे कौतुक करण्यासोबतच आहे।